श्री स्वामी समर्थ. नमस्कार सखीनो, मी अलका बाबर. माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे. आपल्यावर व आपल्या घरावर दत्तकृपा सदैव राहावी यासाठी काय करायचे उपाय हे आज आपण जाणून घेऊया. ज्या घरावर दत्तकृपा असते त्या घराला संरक्षण कवच मिळते असे म्हणतात. यासाठी दत्तकृपेचा मार्ग जाणून घ्या. दत्तगुरूंची कृपा लाभावी हे प्रत्येक दत्तभक्तांचे स्वप्न असते. पण त्यासाठी दत्तगुरूंना कोणत्या गोष्टी आवडतात हे जाणून घेतले तर ते स्वप्न निश्चितच साकार होईल. त्यासाठी एका दत्तभक्ताने सांगितलेला उपाय जरूर करून बघा. आपल्या वडीलधारी माणसे सांगत असत की घरामध्ये चढ्या आवाजात बोलू नये, विषारी लहरी पसरतात. मृदू स्वरात संवाद करावा. कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत करावा. घरात हसतमुखाने वावरावे. घरातील नोकर वर्गावरही तार स्वरात वरडू नये, कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या ऋण लहरी अशुभ अनुभव देऊ लागतात. तसेच कोणाला चढ्या आवाजात रागवणे किंवा शिव्या देणे हे अदृश्य लहरीचे शिकार होण्याची वेळ आणते. काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये. मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो तसा आपलाही राग आवरला जातो. शुभ लहरीचेही तसेच आहे. 12,000 मैलावर असलेल्या मुलाला आई आशीर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते. वासराला पाहून गाईला पाना फुटतो. एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी लहरी आपल्याला उत्साह वाढवितात. सफाई कामगाराला बक्षीस दिले तर तो हात उंचावून आशीर्वाद देणार नाही, थँक्यू म्हणणार नाही, पण त्याच्या मनात होणाऱ्या आनंद लहरी तुमच्या शरीराभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार करून तुम्हाला आगळावेगळा उत्साह देतीलच. म्हणून दानधर्माचे अपार महात्म्य आहे. फक्त मनुष्य योनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे. ती दहाक बोलण्याने अपमानित होते. म्हणून संवाद साधताना, मंत्रपठण करताना, स्तोत्रे म्हणताना, आरती करताना, पोथी वाचताना स्वर कमालीचा मृदू असावा. भले तुम्ही मग कितीही बैठक सत्संगत, पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल तर त्यांचा काहीच उपयोग नाही. तुमचा आरडाओरडा करणाऱ्या स्वभावाने कोणीच रिस्पेक्ट करत नाही. शक्य असेल तेवढे शांतपणे बोला, शांतपणे वागा, तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल. श्री स्वामी समर्थ.